नमस्कार शिक्षक बंधू आणि भगिनींनो, रुपाली चव्हाण एज्युकेशनल व्हिडिओ या माझ्या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आपण बघत आहोत शिक्षण सप्ताह. आजचा शिक्षण सप्ताहाचा 5वा दिवस. आजचा हा दिवस कौशल्य दिवस म्हणून आपल्याला साजरा करायचा आहे. दिनांक 26 जुलै 2024 वार शुक्रवार. सक्षम आणि स्पर्धात्मक कार्यबळ तयार करण्यासाठी कौशल्य शिक्षण. बघा, यासाठीची प्रस्तावना आहे. शिक्षणाबद्दल जागृती व महत्त्व अधोरेखित करण्यासाठी शिक्षा सप्ताह हा कार्यक्रम यावर्षी भारतात साजरा करण्यात येत आहे. देशाच्या सर्वांगीण विकासात कौशल्य शिक्षणाची महत्त्वपूर्ण भूमिका अधोरेखित करण्यासाठी या आठवड्यात एक दिवस कौशल्य शिक्षणाबाबत विविध उपक्रम घ्यावयाचे आहेत. या उपक्रमांतर्गत एक दिवस कौशल्य आणि डिजिटल शिक्षण या अंतर्गत विविध उपक्रमांद्वारे 21व्या शतकातील क्षमता व कौशल्य विद्यार्थ्यांमध्ये साध्य करून त्यांना सक्षम करू शकतो. कौशल्य शिक्षणाद्वारे विद्यार्थ्यांमध्ये रोजगार क्षमता वाढते, व्यक्तिमत्व विकास होतो व आत्मविश्वास वाढण्यास मदत होते. विद्यार्थ्यांमध्ये कौशल्य निर्मिती अभ्यासक्रमामुळे त्यांना नेमके काय करायचे आहे याची दिशा मिळते. त्यांच्या करिअरमध्ये प्रगती करण्यास सहाय्य मिळते. उद्योजकीय कौशल्य निर्माण होऊन रोजगार निर्मिती करता येते. यामुळे देशाच्या आर्थिक व्यवस्थेत प्रत्येक विद्यार्थी योगदान देऊ शकतो. विद्यार्थ्यांमधील क्षमता व आवडीनुसार त्यांच्यामध्ये कौशल्य निर्मिती केल्यास व्यवसाय शिक्षणाचे उद्दिष्ट मोठ्या प्रमाणात साध्य होऊ शकते. बघा, आता यामागची पार्श्वभूमी आहे. भारताची तरुण व उत्पादक वर्गातील वाढती लोकसंख्या लक्षात घेता त्यांना भविष्यवेधी कौशल्यासंबंधी सक्षम करणे आवश्यक आहे. राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा 2005, शैक्षणिक धोरण 2020, राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा 2023 यामध्ये शिक्षणासोबत कौशल्य विकसनाच्या महत्त्वावर भर देण्यात आलेला आहे. याची अंमलबजावणी करण्यासाठी या कार्यक्रमातील एक दिवशी विविध उपक्रमांचे आयोजन विशेषत्वाने करायचं आहे. यामुळे विद्यार्थ्यांना विविध कौशल्याची ओळख करून देऊन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020चे सर्वांगीण विकासाचे उद्दिष्ट साध्य करणे शक्य होईल. बघा, आता हा जो उपक्रम आहे याची काही उद्दिष्ट आहेत ती खालीलप्रमाणे. त्याच्यामध्ये आहे 1. जागरूकता वाढवणे. या अंतर्गत विद्यार्थ्यांना विविध उपलब्ध कौशल्य याबाबत माहिती द्यायची आहे. नंबर 2. सेतू निर्माण करणे. शैक्षणिक व व्यावसायिक अभ्यासक्रम यातील अंतर कमी करण्यासाठी तज्ज्ञ प्रशिक्षक, संस्था आणि नियोक्ते याबाबत माहिती उपलब्ध करून देणे यामध्ये अपेक्षित आहे. नंबर 3. आवड निर्माण करणे. पारंपरिक व्यवसायाच्या पलीकडे व्यवसायाचे मार्ग शोधण्यास विद्यार्थ्यांना प्रेरित करण्यास यामध्ये अभिप्रेत आहे. यशोगाथा. कौशल्य शिक्षणातून समाजात यशस्वी योगदान देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या यशोगाथेचा प्रचार आपल्याला यातून करावयाचा आहे. कौशल्य दिवस या उपक्रमांतर्गत खालील उपक्रमाचे शाळेत आयोजन करता येईल. खाली दिलेल्या उपक्रमाचे आयोजन करताना कोणत्या विद्यार्थी कृतींचा समावेश करता येईल याबद्दल सविस्तर वर्णन करण्यात आले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये कौशल्य प्राप्तीसाठी उपक्रमाचे आधीच नियोजन करणे शक्य होणार आहे. विद्यार्थ्यांमध्ये कौशल्य निर्मिती करण्यासाठी खालील उपक्रमांतर्गत अधिकच्या कृतींचा समावेश करता येऊ शकेल. बघा, आता आपल्या या आजच्या दिवसामध्ये विद्यार्थ्यांमध्ये कोणकोणती कौशल्य घ्यायची आहेत याबद्दल आपण आता या ठिकाणी बघणार आहोत. नंबर 1 आहे संवाद कौशल्य, विक्री कौशल्य व विपणन कौशल्य यांची ओळख. बघा, या कौशल्यासाठीचा उपक्रम आहे भूमिकाभिनय. यामध्ये विद्यार्थी कृती आहे. या अंतर्गत विद्यार्थी संवाद कौशल्य, विक्री कौशल्य संबंधित विविध तंत्र आणि विपणन धोरण या संदर्भात कौशल्य विकसित करण्यासाठी भूमिकाभिनय या उपक्रमात सहभागी होतील. ग्राहक प्रतिबद्धता व उत्पादन सादरीकरण. यात अभिरूप वातावरण विद्यार्थी ग्राहकांना सेवा उपलब्धतेबाबत माहिती सांगतील. नंबर 2. सेवा व उत्पादने याबाबत ग्राहकांना प्रभावीपणे माहिती देतील. नंबर 3. ग्राहकांच्या गरजेनुरूप सेवा व उत्पादनाचे वैशिष्ट्य सांगतील. आता यामध्ये बघा,
काही आक्षेप हाताळणे व विक्रीबाबत योग्य निवड उपलब्ध करून देणे. नंबर 1, विद्यार्थी ग्राहकाचे आक्षेप अभिरूप वातावरण आत्मविश्वासपूर्वक हाताळतील. नंबर 2, ग्राहकांना खरेदीचा योग्य निर्णय घेण्यासाठी मन वळवण्याचा तंत्राचा वापर करून विक्रीसाठी उपलब्ध पर्याय सांगतील. ग्राहक ओळख व निश्चितीकरण व बाजार संशोधन. विद्यार्थी लोकसंख्याशास्त्र, मानसशास्त्र, वर्तनावर आधारित वस्तू खरेदी करणाऱ्या ग्राहकांना लक्ष्य गट निश्चित करतील. विद्यार्थी ग्राहकांची प्राधान्य, स्पर्धकांचे विश्लेषण समजून घेण्यासाठी बाजार संशोधन करतील. मॉक मार्केटिंग, कॉम्पेन डेव्हलपमेंट. यामध्ये बघा, विद्यार्थी शाळेतील उपक्रम, कार्यक्रम याबाबत माहिती देण्यासाठी मॉक मार्केटिंग मोहिमेमध्ये सहभागी होतील. नंबर 2, पोस्टर्स, फ्लायर्स, मीडिया पोस्ट्स यासारखी प्रचारात्मक सामग्री विद्यार्थी तयार करतील. अशा प्रकारचे उपक्रम आपल्याला यामध्ये घेता येतील. त्यामध्येच आहे लक्ष्य गट ग्राहकांना आकर्षित करण्यास व खरेदी प्रक्रियेत गुंतवून ठेवण्यास आकर्षक जाहिराती व विविध धोरणांची आखणी विद्यार्थी करतील. त्यानंतरचा दुसरा उपक्रम बघा, सांस्कृतिक व ऐतिहासिक जागृती. यासाठी आपल्याला उपक्रम घ्यायचा आहे तो म्हणजे ऐतिहासिक स्थळाला भेट. कौशल्य, ऐतिहासिक जागृती, सांस्कृतिक समज, निरीक्षण व विश्लेषण. यामध्ये विद्यार्थी अपेक्षित कृती आहेत. या उपक्रमातून विद्यार्थी एखाद्या ऐतिहासिक वास्तूबद्दलचा संपन्न वारसा व विशिष्ट सांस्कृतिक महत्त्व याबाबत माहिती घेतील. नंबर 2, विद्यार्थी ऐतिहासिक स्थळ तज्ज्ञ किंवा गाईड यांच्या मदतीने वस्तूबाबत माहिती घेतील, त्या वास्तूबद्दल माहिती घेतील. नंबर 3, यात विद्यार्थी या वास्तूचा इतिहास, ऐतिहासिक पात्र, वास्तुशिल्प, वैशिष्ट्य याबाबत माहिती घेतील. 4, विद्यार्थी यात वास्तुशिल्पाभ्यास, संदर्भ साहित्य अभ्यास आणि सदर वास्तूचा स्थानिक क्षेत्रातील इतिहास व वारसा यावर होणाऱ्या परिणामाबाबत चर्चा करतील. नंबर 5, ऐतिहासिक वारसाच्या जतन व संरक्षणाचे महत्त्व, त्यांचे भूतकाळातील संस्कृती समजून घेण्यात त्यांचे महत्त्व, समकालीन समाजावर त्याचा होणारा परिणाम या सर्व गोष्टीवर चर्चा करतील. विद्यार्थी विविध गोळा केलेल्या ऐतिहासिक कलाकृती व वस्तू यांच्या संग्रहातून शाळेमध्ये ऐतिहासिक वस्तू संग्रहालयाचे प्रदर्शन करू शकतील. 7, विद्यार्थी ऐतिहासिक व्यक्तींचे योगदान याबाबत त्यांच्या उपलब्ध स्मारकातून माहिती गोळा करतील. 8, स्थानिक इतिहासातील महत्त्वाच्या व्यक्तीचे, त्यांचे समाजातील योगदान, त्यांचे कार्य यावर चर्चा करतील व त्यांच्या सन्मानाचे महत्त्व समजावून घेतील. बघा, त्यानंतर आहे इतिहासात योगदान देणाऱ्या व्यक्ती व वास्तूच्या माहितीतून विद्यार्थी मूल्य व समाजातील योगदान याबाबत माहिती जाणून घेतील. त्यानंतर तिसरा घटक आहे बघा, निसर्ग व शेतीतून अध्ययन. यासाठी जो आपल्याला उपक्रम घ्यायचा आहे तो म्हणजे सेंद्रिय शेती, बागायती, रोपवाटिका, कृषी बाजार, दुग्ध संकलन केंद्र, पशुपालन प्रशिक्षण केंद्र, सहकारी संस्था, उद्याने, वने, बाग, तळे यांना भेट या उपक्रमांचा समावेश यात करता येईल. कौशल्य, पर्यावरणीय जागरूकता, शोध आणि सर्जनशीलता. यामध्ये आपल्याला विद्यार्थी कृती घ्यायच्या आहेत बघा. विद्यार्थी या उपक्रमांतर्गत शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली उद्दिष्टपूर्तीसाठी भेट देतील. विविध वनस्पती, प्राणी, विविधता, सातत्य, नैसर्गिक प्रक्रिया यांचे मुद्देनिहाय निरीक्षण करतील. विद्यार्थी सजीवांच्या प्रकाराचे वर्गीकरण, प्राण्यांचे वर्तन, प्राण्यांची राहण्याची ठिकाणे याबाबत निरीक्षण करतील. नंबर 4, फायदेशीर कीटक व हानिकारक कीटक यांचे देखील वर्गीकरण करतील. नंबर 4, घरगुती कामातून शिकणे. बघा, आता घरगुती कामातून शिकणे या मुद्द्याखाली आपल्याला उपक्रम घेता येतो स्वयंपाक, स्वच्छता, बागकाम. कौशल्य आहे नियोजन, मोजमाप, वेळेचे व्यवस्थापन, संयम आणि पर्यावरणाची समज. स्वयंपाक यामध्ये बघा, विद्यार्थी स्वयंपाकातील एखादा खाद्य घटक तयार करण्यासाठी लागणारं साहित्य, पाककृती, त्या दरम्यान आवश्यक सुरक्षितता नियम, स्वच्छता याबाबत माहिती सांगतील. साफसफाई व स्वच्छता.
विद्यार्थी स्वच्छतेचे महत्त्व विशद करतील, त्याबाबत शालेय वर्ग स्वच्छता उपक्रमामध्ये सहभाग घेतील. बागकाम यामध्ये विद्यार्थी विविध वृक्षांची लागवड करतील, त्यांची काळजी, संगोपन, पर्यावरणातील घटकांचा वनस्पतीवर होणारा परिणाम याबाबत उपक्रम राबवतील. हॅकेथॉन बघा, यासाठी उपक्रम आहे कोडिंग स्पर्धा, कौशल्य समस्या निराकरण, प्रोग्रामिंग, संगणकीकरण. विद्यार्थी कृती आहे विद्यार्थी गटामध्ये कोडिंग स्पर्धा किंवा ॲप्लिकेशन तयार करण्यासाठी कार्य करतील, प्रकल्पाचे सादरीकरण करतील. 6 आहे प्रसार माध्यम आणि करमणूक. उपक्रम ॲनिमेशन आणि डिजिटली कथा सांगणे, कौशल्य संगणकीय विचार, कथा सांगणे, डिजिटल साक्षरता. यासाठी अपेक्षित विद्यार्थी कृती आहेत बघा. विद्यार्थी स्क्रॅच या ॲप्लिकेशनच्या माध्यमातून कथा तयार करतील. या उपक्रमातून विद्यार्थी कोडिंग व ॲनिमेशनचे मूलभूत घटक शिकतील. नंबर 7 डिझाईन. यासाठीचा उपक्रम आहे डिझाईन थिंकिंग कार्यशाळा, कौशल्य सहानुभूती, सर्जनशील विचार व समस्या निराकरण. यासाठीच्या आवश्यक विद्यार्थी कृती बघा. या उपक्रमातून विद्यार्थी वर्गाचा नकाशा तयार करतील आणि त्याचा उपयोग इतर उपक्रम राबवण्यासाठी कसा होईल याचा विचार करतील. शालेय उपहारगृहातील कचरा कमी करून तेथील जागेचा जास्तीत जास्त उपयोग कसा करता येईल याचा आराखडा विकसित करतील. यासारख्या उपक्रमात यात सहभाग करता येईल. बघा, याच्यामध्ये आणखी काही उपक्रम दिलेले आहेत, जसं की विद्यार्थी आनंद वर्गाची भन्नाट कल्पना, सुधा मूर्ती यांची पुस्तके, रीडर्स डायजेस्ट इत्यादी यासारख्या पुस्तकाचे वाचन करून आउट ऑफ बॉक्स विचार करू शकतील. नंबर 8 मातीकाम कौशल्य. उपक्रम आहे बघा. यासाठी मातकामातील विविध कौशल्याची माहिती देणे, कौशल्य शारीरिक कौशल्य, सर्जनशीलता, कारक कौशल्य इत्यादी. अपेक्षित विद्यार्थी कृती आहेत बघा. विद्यार्थी एक कला प्रकार म्हणून मातीच्या वस्तू तयार करणे, याचा इतिहास व महत्त्व याची माहिती घेतील. मातीपासून विविध वस्तू उदाहरणार्थ वाट्या, फुलदाणी तयार करतील. नंबर 9 बांबू कला कार्यशाळा. उपक्रम आहे बघा बांबू हस्तकला, कौशल्य. यामधलं कौशल्य आहे शारीरिक कौशल्य, सर्जनशीलता, कारक कौशल्य, पर्यावरण जागरूकता इत्यादी. यामध्ये अपेक्षित विद्यार्थी कृती आहे बांबू क्राफ्ट तंत्र. यामध्ये नंबर 1 आयोजित कार्यशाळेमध्ये बांबू कापणे, आकार देणे आणि जोडणे यांच्या पारंपरिक पद्धतीचा वापर करावयाला शिकतील. नंबर 2 यासाठी चाकू किंवा करवत याचा वापर व त्या दरम्यानची सुरक्षितता यांचे पालन करतील. नंबर 3 बांबूच्या वस्तू तयार करण्यासाठी विविध पद्धती शिकतील. त्यानंतर बांबूमध्येच दुसरे कौशल्य आहे बांबू हस्तकला प्रकल्प. यामध्ये विद्यार्थी बांबूपासून बास्केट, फुलदाण्या, पेन स्टँड यासारख्या वस्तू तयार करतील. नंबर 2 या वस्तूंना आकर्षक करण्यासाठी रंगवणे, सजवणे इत्यादी सारख्या विविध तंत्राचा शोध घेतील. बनवलेल्या वस्तूंच्या प्रदर्शनात सहभाग घेतील. बघा, 10व्या नंबरचा आहे पिशवी निर्मिती कार्यशाळा. उपक्रम चिंध्यापासून पिशव्या बनवणे, कौशल्य आहे शिवणकाम, कारक कौशल्य, सर्जनशीलता. यामध्ये अपेक्षित विद्यार्थी कृती आहेत. या कार्यशाळेमध्ये विद्यार्थ्यांना निरुपयोगी कपड्यांपासून पिशव्या तयार करण्याची माहिती दिली जाईल. या उपक्रमातून विद्यार्थ्यांना पिशव्या तयार करण्यासाठी लागणारं साहित्य, तंत्र, विविध प्रकारच्या पिशव्यांचे उपयोग माहिती होतील. विद्यार्थी स्वतः उपलब्ध साधनातून पिशवी तयार करतील. त्यानंतर आहे नंबर 11 सुरक्षित पाणी. उपक्रम पाणी चाचणी कार्यशाळा, कौशल्य वैज्ञानिक दृष्टिकोन, निरीक्षण, विश्लेषणात्मक विचार. विद्यार्थी कृती आहे. या उपक्रमातून विद्यार्थी पाण्याची गुणवत्ता तपासण्याची वैज्ञानिक पद्धत शिकणार आहेत. विविध स्रोतातून पाण्याचे नमुने गोळा करून पाण्याची गुणवत्ता तपासतील. विद्यार्थी विविध चाचणी पद्धती, स्वच्छ पाण्याचे महत्त्व आणि पाणी चाचणीसाठी लागणारं साहित्य याबद्दल माहिती घेतील. जवळच्या जलस्रोतातील पाणी दूषित करणारे घटक आणि त्याच्या आरोग्यावरील परिणामाबाबत माहिती घेतील. या कार्यशाळेत पाणी शुद्धीकरण पद्धतीचे प्रात्यक्षिक याचे निरीक्षण करतील. नंबर 12 मातीची सुपीकता. उपक्रम
माती परीक्षण कार्यशाळा. कौशल्य वैज्ञानिक निरीक्षण, माहिती संकलन, विश्लेषण. विद्यार्थी कृती. या कार्यशाळेत विद्यार्थी मातीच्या गुणवत्तेचे परीक्षण करण्याच्या पद्धती जाणून घेतील. कार्यशाळेसाठी विविध विद्यार्थी वेगवेगळ्या ठिकाणातून मातीचे नमुने गोळा करून आणतील. माती परीक्षण किट वापरून मातीचा पोत, pH पातळी, पोषक घटक यांचे विश्लेषण करतील. 13 नंबर, व्यावसायिक आणि उद्योजकांची भेट. उपक्रम आहे व्यावसायिक आणि उद्योजकांची भेट. कौशल्य व्यवसाय मार्गदर्शन व सहयोग. विद्यार्थी कृती. शालेय अथवा वर्गस्तरावर यशस्वी व्यावसायिक किंवा उद्योजक यांच्या व्याख्यानातून त्यांचा व्यवसायाचा प्रवास जाणून घेतील. व्यावसायिकांच्या व्यवसायादरम्यान आलेले अडथळे व त्यावर केलेली मात, टिकवलेले सातत्य याबद्दल माहिती घेतील. यशस्वी व्यवसायासाठी आवश्यक कौशल्यांची माहिती घेतील. प्रथमोपचार कार्यशाळा. यासाठी उपक्रम आहे प्रथमोपचार कार्यशाळा. कौशल्य गटकार्य, आरोग्यरक्षण, चिकित्सक विचार. विद्यार्थी कृती. विद्यार्थी प्रथमोपचार कार्यशाळेमध्ये एखादा अपघात झाल्यास, उदाहरणार्थ गुदमरणे, बेशुद्ध होणे, कोणता प्रथमोपचार करावा याचं प्रात्यक्षिक प्रशिक्षण घेतील. विद्यार्थी प्रथमोपचार तंत्राचा वापर करण्यासाठी वैद्यकीय तज्ज्ञाद्वारे माहिती घेतील व पुतळ्यावर प्रात्यक्षिक करून बघतील. बघा, कौशल्य शिक्षण दिवस उपक्रमांतर्गत खालील घटकांचा सहभाग घेण्यात यावा. यामध्ये बघा, इयत्ता 6वी ते 12वीचे विद्यार्थी, पालक आणि शिक्षक, व्यावसायिक समुपदेशक, उद्योग प्रतिनिधी, शालेय प्रशासनातील घटक, शालेय शिक्षणाशी संबंधित व्यक्ती. सदर कौशल्य विषयक उपक्रम राबवण्यासाठी खालील संस्थांचे सहकार्य घेता येईल. त्यामध्ये आहे राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळ, राष्ट्रीय व्यावसायिक शिक्षण व प्रशिक्षण परिषद, PSS सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ व्होकेशनल एज्युकेशन, सेक्टर स्किल काउन्सिल, स्थानिक उद्योग संस्था, संबंधित शिक्षण संस्था आणि संबंधित उपक्रमांचा प्रचार. बघा, आपल्याला शाळा, समाज माध्यम, स्थानिक प्रसार माध्यम याद्वारे संबंधित उपक्रमांचा आपल्याला काय करायचा आहे? प्रचार करायचा आहे. यामधून साध्य होणाऱ्या अध्ययन निष्पत्ती आहेत. विद्यार्थी, पालक आणि शिक्षकामध्ये कौशल्य शिक्षणाबाबत जागरूकता आणि आवड निर्माण होईल. व्यावसायिक व कौशल्य शिक्षणाच्या माध्यमातून विविध उपलब्ध व्यवसायाच्या माहिती विद्यार्थ्यांना उपलब्ध होईल. शैक्षणिक संस्था, उद्योग संस्था, व्यवसाय शिक्षण संस्था यातील साहचर्य वाढीस लागेल. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020चे कौशल्य शिक्षणाचा मुख्य शिक्षणाच्या प्रवाहात समावेश करण्याचे उद्दिष्ट या ठिकाणी साध्य होईल. कौशल्य दिवस हा उपक्रम राबवण्यासाठी वरील उपक्रमांचा समावेश करता येईल. याशिवाय उपलब्ध व स्थानिक परिस्थितीनुसार खालील उपक्रमांचा समावेश देखील करता येईल. बघा, आपल्याला वर जे काही उपक्रम दिलेले आहेत त्या व्यतिरिक्त आणखी काही उपक्रमांचा या ठिकाणी उल्लेख केलेला आहे, ज्यामध्ये आपल्याला त्याचा तक्ता दिलेला आहे. उपक्रम, त्या उपक्रमाचं कौशल्य आणि त्याचं केलेलं वर्णन. ज्याच्यामध्ये पहिलं आहे हॅकेथॉन किंवा कोडिंग चॅलेंज. कौशल्य आहे समस्या निराकरण, प्रोग्रामिंग आणि संगणकीकरण. या उपक्रमादरम्यान विद्यार्थी कोडिंग अथवा एखादे सोपे ॲप्लिकेशन तयार करतील. या दरम्यान एकत्रितरित्या गटकार्यातून स्पर्धात्मक पण खेळीमेळीच्या वातावरणातून सहभागी होतील. पर्यावरणात्मक उपक्रम बघा, यातून कौशल्य आहे समस्या निराकरण, विश्लेषण, पर्यावरण जागृती. विद्यार्थी तांत्रिक व अतांत्रिक पद्धतीने माती व पाणी परीक्षणाच्या पद्धतीबद्दल माहिती घेतील. विघटन आणि कचरा कमी करण्याच्या पद्धतीबाबत माहिती घेतील. त्यानंतर स्थानिक वनस्पती आणि प्राणी निरीक्षण, वर्गीकरण, पर्यावरणाची जाण. विद्यार्थी ठराविक कालावधीमध्ये गटकार्यातून वनस्पती आणि प्राण्यांच्या प्रजातीचे वर्गीकरण करतील. जवळच्या ऐतिहासिक स्थळांना भेट. यामधून कौशल्य संस्कृती व इतिहासाबद्दल जाण, समस्या निराकरण कौशल्य. बघा, याचं विवरण दिलेलं आहे. विद्यार्थी उपलब्ध वास्तुशिल्पाचे निरीक्षण करून माहिती गोळा करतील. ऐतिहासिक संदर्भ साहित्यावरून माहिती गोळा करतील किंवा भूतकाळातील इतिहास व वर्तमान काळातील समुदाय याबद्दल चर्चा करतील. ऐतिहासिक वारसा बदलाचे महत्त्व जाणतील. स्थानिक कला किंवा हस्तकला. यामधून कौशल्य आहे सर्जनशीलता व कारक कौशल्य.
विद्यार्थी विविध स्थानिक कला किंवा हस्तकला यांच्याशी संबंधित कलाकुसरीच्या वस्तू तयार करतात. उद्योजकता यामधून कौशल्य आहे सर्जनशीलता, चिकित्सक विचार आणि समस्या निराकरण. विद्यार्थ्यांना उद्योजकीय जगातील कौशल्य व अनुभव याबाबत माहिती देण्यासाठी विद्यार्थी उद्योजक अथवा व्यावसायिकांच्या व्याख्यानात विविध प्रश्न विचारतील. रोबोटिक आणि कार्यशाळा. सर्जनशीलता, चिकित्सक विचार, समस्या निराकरण. विद्यार्थी विविध नाविन्यपूर्ण विज्ञान प्रकल्प, विज्ञान प्रदर्शनीमध्ये सहभागी होण्यासाठी तयार होतील. समाजसेवा प्रकल्प. सहानुभूती संघकार्य. यामध्ये बागेची स्वच्छता, ज्येष्ठ नागरिक केंद्र भेट किंवा समाजकार्यास सहाय्यभूत उपक्रमांचे आयोजन केले जाईल. डिझाईन थिंकिंग कार्यशाळा. यामधलं कौशल्य आहे समस्या निराकरण, सर्जनशीलता. या उपक्रमामध्ये विविध वस्तूंचे उत्पादन करण्याचे डिझाईन किंवा एखादी वस्तू विशिष्ट गरजेच्या पूर्तीसाठी कशा रीतीने वापरता येईल याचा आराखडा विकसित केला जाईल. ॲनिमेशन आणि डिजिटल कथा सांगणे. संगणक कौशल्य, सादरीकरण कौशल्य आणि संगणक साक्षरता. या उपक्रमामध्ये विद्यार्थ्यांना स्क्रच यासारख्या उपक्रमाची माहिती देता येईल. या ॲप्लिकेशनचा वापर करून विद्यार्थी कथा तयार करतील व सादरीकरण करून उपक्रम करू शकतील. आर्थिक साक्षरता. यामध्ये आर्थिक साक्षरता, सर्जनशीलता आणि कारक कौशल्य ही कौशल्य आहेत. या उपक्रमामध्ये विद्यार्थी अभिरूप बाजारातून वस्तूंची विक्री खरेदी, उपलब्ध पैशांचं नियोजन याबद्दल माहिती घेतील. स्थानिक समस्या, समस्या निराकरण, सर्जनशीलता, प्रश्न कौशल्य. या उपक्रमामध्ये विद्यार्थी गटकार्यातून स्थानिक समस्येचा शोध घेतील, सदर समस्या सोडवण्यासाठीचे मार्ग शोधून काढतील. कृषीविषयक कार्यशाळा. नवनिर्मिती, आर्थिक साक्षरता, सर्जनशीलता, कारक कौशल्य ही कौशल्य आहेत. विद्यार्थी कृषीविषयक उपक्रम, उदाहरणार्थ पेरणी, कापणी इत्यादी विषयक कृषी तंत्राची माहिती घेतील. कृषीसाठी सहाय्यभूत अत्याधुनिक तंत्रज्ञानाची माहिती घेतील. कृषीशी संबंधित इतर व्यवसाय जसं की पशुपालन, मत्स्यपालन, दुग्ध व्यवसाय याबद्दल माहिती घेतील. मातकाम, नवनिर्मिती, आर्थिक साक्षरता, सर्जनशीलता, कारक कौशल्य. विद्यार्थी मातीपासून वस्तू तयार करण्यासाठी घटक व पद्धतीबाबत माहिती घेतील. स्वतः मातीपासून वस्तूंची निर्मिती करतील. वृक्षारोपण, पर्यावरण जागृती व संवेदनशीलता. या उपक्रमामध्ये विद्यार्थी शाळा व समुदायामध्ये वृक्षारोपण करतील. या उपक्रमात वृक्षांचे महत्त्व आणि पर्यावरणविषयक उपक्रमाचे महत्त्व त्या ठिकाणी जाणतील. सौंदर्यविषयक कार्यशाळा. वैयक्तिक स्वच्छता. या उपक्रमामध्ये विद्यार्थी सौंदर्य आणि आरोग्य यासंबंधी त्वचेची, केसांची काळजी, आम्ही मेकअप, त्यांची तंत्र याबद्दल काळजी घेतील. वैयक्तिक स्वच्छता आणि तंत्र यांची देखील माहिती घेतील. अन्नविज्ञान, स्वयंपाक कौशल्य. या उपक्रमामध्ये विद्यार्थी जॅम, जेली, लोणचं इत्यादी बनवण्याची कौशल्ये शिकतील. अन्न साठवणुकीची प्रक्रिया आणि त्यातील तंत्रे याबद्दल माहिती घेतील. गृहविज्ञान, स्वयंपाक कौशल्य, शिलाईकाम, पोषण, मूल्यजान. या उपक्रमामध्ये विद्यार्थी घरामध्ये करण्यात येणाऱ्या विविध प्रक्रिया, उदाहरणार्थ स्वयंपाक, शिलाईकाम, स्वच्छता याबाबतची सविस्तर माहिती घेतील. बघा, अशा प्रकारचे उपक्रम आपल्याला आजच्या ह्या दिवसामध्ये घ्यायचे आहेत. वरील उपक्रमांची शालेय स्तरावर विद्यार्थी संख्या व स्थानिक परिस्थिती लक्षात घेऊन अंमलबजावणी करणं आवश्यक आहे. उपक्रमाचा हेतू विद्यार्थ्यांना कौशल्यप्राप्ती व्हावी हा असावा. अशा प्रकारचे आपल्याला आपल्या शाळेमध्ये स्थानिक पातळीनुसार उपक्रम घ्यायचे आहेत. यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत दिवस 5वा व त्या दिवसाचे महत्त्व आणि त्या दिवशी राबवण्यात येणारे उपक्रम. भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये.